एक्झिट पोलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। काही मिनिटांची प्रतीक्षा। महाराष्ट्रात काय घडणार? एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रामध्ये सत्ता कुणाची स्थापन होणार याचे आकडे आपल्या समोर येणार आहेत। त्याआधी आपण दक्षिण भारतात काय होणार आहे आणि ईशान्य भारतामध्ये एनडीएला किती साथ मिळणार, इंडिया आघाडीला किती साथ मिळणार याचे आकडे जाणून घेतले। मी एकदम छोट्याशा कमेंटसाठी सरिता मॅडमकडे जाते। सरिता मॅडम, ईशान्य भारतात असं दिसतंय की एनडीए सोबत ईशान्य भारतातले मतदारसंघ असल्याचं चित्र आहे। अगदी छोटीशी कमेंट। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग हा आहे की एनडीए च्या पाठीमागचा किंगमेकर कोण आहे। तर एनडीएचा किंगमेकर, भाजपाचा किंगमेकर हा ईशान्य भारतात संघ परिवार आहे। असंख्य वर्षांपासून संघाचं तिथं काम रुजलेलं आहे आणि त्याचा फायदा भाजपाला होतोय। एकीकडे यूपीएला असं वाटत होतं की मणिपूरच्या घटनेमुळे मात्र कुठेतरी भाजपाला यावेळी तो फायदा मिळणार नाही। घटना नक्कीच निंदनीय आहे, दुर्दैवी आहे। सरकारचं ज्या पद्धतीचा रिस्पॉन्स अपेक्षित होता तोही मिळालेला नाही। मात्र असं असताना सुद्धा एका घटनेच्या आजूबाजूलाच फक्त निवडणूक फिरते असं नसल्या कारणानं इतर मुद्दे, वर्षांचं काम हे सगळं या निवडणुकीच्या आकड्यांमधनं दिसतंय। आणि 1 मिनिट 40 सेकंद, या 1 मिनिट 40 सेकंदाच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्रातला एक्झिट पोल, महाराष्ट्राचे आकडे काय सांगतात हे एबीपी माझावरती तुम्ही पाहू शकणार आहात। 48 मतदारसंघांपैकी महायुतीला किती जागा मिळणार, महाविकास आघाडी कुठे कुठे बाजी मारणार, कुणाचे डावपेच यशस्वी होणार तर कुणाचा भ्रमनिरास होणार। केवळ 1 मिनिट 30 सेकंदांची प्रतीक्षा। आम्ही तुम्हाला भेटणार आहोत महाराष्ट्र